हगवण्यांच्या कैवाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, तर 5 आरोपींना पुणे न्यायालयाकडून जामीन देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय ही महत्त्वाची अपडेट। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यात, फरार होण्यात ज्यांनी मदत केली होती, तसंच ते ज्या काळात पळून गेले होते, फरार होते, त्या काळात ज्यांनी त्याला आसरा देण्याचा प्रयत्न केला, या 5ही जणांना आता जामीन मंजूर करण्यात आला। तर पुणे जिल्हा न्यायालयाकडून या 5ही जणांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पाहुयात, मोहन भेगडे हे राजेंद्र हगवणे यांचे मित्र आहेत। त्यांना सुद्धा अटक झाली होती, मात्र आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। तर पवना डॅम जवळच्या फार्म हाऊसचे मालक असलेले बंडू फाटक याला सुद्धा अटक करण्यात आली होती। तर अमोल जाधव पुलेगावमध्ये फार्म हाऊसवर हगवणे यांना आसरा देणारा हा व्यक्ती, याला सुद्धा जामीन मंजूर करण्यात आलाय। तर राहुल जाधव पुसेगावमध्ये हगवणे फार्म हाऊसवर ज्यांना त्यांनी आसरा दिला होता, त्याला सुद्धा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। प्रीतम पाटील हा कर्नाटकच्या कोन्नोळीमध्ये राहणारा आणि कोन्नोळीमध्ये हगवणे कुटुंबियांना त्यांनी मदत केली होती, त्याला सुद्धा जामीन मंजूर करण्यात आला। तर आपण पाहतोय ही महत्त्वाची अपडेट वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली। हगवणे यांना ते फरार होते त्या काळामध्ये हगवणे पिता पुत्रांना ज्यांनी मदत केली होती, ज्यांनी आसरा देण्याचा प्रयत्न केला होता, त्या 5ही आरोपींना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती। मात्र आता न्यायालयानं या सगळ्यांना जामीन, या 5ही जणांना जामीन मंजूर केलेला आहे। अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। अविनाश, काय अपडेट्स? आपल्याला माहित आहे, वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर हे फरार होते आणि त्यांना जवळपास 7 दिवस पोलीस शोधत होते। पोलिसांनी 7 दिवस आपले सूत्र फिरवले होते, परंतु या 7 दिवसामध्ये या दोघांना ज्यांनी मदत केली होती अशा 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती आणि अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभा केल्यानंतर त्यांना जे आहे त्यांनी बेलची मागणी केली होती आणि 7 वर्षांपेक्षा कमीचा हे गुन्हा ज्यामध्ये आहे त्यामध्ये कोर्ट हे बेल लगेच देते। त्या हिशोबाने आता जामीन मंजूर झालेला आहे। असं असलं तरी आता पोलीस पुढे आणखीन कोणती काय कारवाई करते का यांच्याकडे, ते पण पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय हगवणेंना ज्या 5 जणांनी आसरा दिला होता त्यांचा जामीन आता मंजूर करण्यात आला।